माणसं तर रोज काही ना काहीतरी चालूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा आणखीन सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण आमचं लक्ष भरकटून कुठे नेलं जातंय? कबुतरांकडे. दुसरीकडे कुठे? कुत्र्यांकडे. म्हणजे आज मी येताना वाचलं की दिल्लीमध्ये कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की भटक्या कुत्र्यांना पकडा. मग त्याच्यावरती देशभरातनं तीव्र नाराजी व्यक्त झाली. मग मला वाटतं मनेका गांधी म्हणाले की जर का असे कुत्रे पकडले तर दिल्लीमध्ये झाडावरती माकडं आहेत ती खाली येतील. अहो ती माकडं आलेत, ऑलरेडी संसदेत पोहोचलेत. नेहमी उपासन नाही बोलत, तसा व्हिडिओ गेल्या वर्षी जयराम रमेशने ट्विट केलेला आहे. खुर्चीवरती माकड बसले. आता याच्या पलीकडे मी काय सांगू. पण विशेष म्हणजे आता येताना मी बातमी वाचली की आपले सरन्यायाधीश आहेत गवई साहेब, त्यांना खरंच धन्यवाद द्यायचे की देशभरातून भटक्या कुत्र्यांच्या त्या निर्णयाच्या विरोधात एक असं संतापाची लाट निर्माण झाले आणि त्यांनी मत व्यक्त केले की जरी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबद्दल निर्णय दिलेला असला तर मी स्वतः त्यात लक्ष घालेन. याला म्हणतात कर्तव्यदक्ष सरन्यायाधीश. त्याच सरन्यायाधीशाने मी हात जोडून विनंती करतोय की आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते. 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, कधी प्राण सोडेल सांगता येत नाही. 1 झाले, 2 झाले, 3 झाले, आता आपण 4थे बसलेला आहात. त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल. त्याच्यामुळे खंडपीठ कुठलेही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला, ही मी हात जोडून विनंती करतो आहे. हात जोडून विनंती करतो. बाकी सगळं ठीक, आनंदात चाललेलं आहे. नोकऱ्यांना